आपल्या सोबत नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर अभिजित वारंग आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मराठी मूळच्या. आखरी सवाल बद्दल तर खूप सवाल आहेत आमच्याकडे. आरएसएस का सच है मेरी थीसिस जो सालों से छुपाया गया है, बट आई एम गोइंग टू अनमास्क द ट्रुथ. बरेच लोक आता असं पण म्हणतात की हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती सिनेमा आहे. जर मला बनवायचं असतं तर मी डॉक्युमेंटरी केली असती RSSच्या 100 वर्षांवरती. तुम्ही स्वयंसेवक आहात का? RSSशी कधीतरी असोसिएटेड होता? हा एखादा क्रायटेरिया होता डिरेक्टर म्हणून? नाही. तुमच्यासाठी हे थोडं पर्सनल कनेक्ट पण आहे बरोबर आहे. हा सिनेमा करताना, आणि सिलेक्शन प्रोफेशनली झालं. मग पर्सनल आहे सिनेमा की प्रोफेशनल आहे? कुठेतरी या सिनेमामध्ये कसं सरप्राईज एलिमेंट आहे की अरे संजय दत्त. त्याला आम्ही जेव्हा अप्रोच केला आणि सिनेमा जेव्हा ऐकवला, अर्ध्या तासाची आमची मीटिंग होती, ती 4.5 तास चालली. सिनेमामध्ये ज्या गोष्टी आम्ही मांडतोय, ज्याचं आम्ही नरेशन देतोय, ह्याची पूर्व माहिती त्यांच्याकडे होती. एवढा अभ्यास संजय अभ्यास दत्त यांचा होता, आहे. म्हणजे होता की आमच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चूक म्हणून सांगितलं की हे चुकीचं तुम्ही चेक करा. तुम्ही जर रिसर्च केलाय म्हणताय किंवा काय तर मान्य आहे मला, पण ह्या गोष्टी अशा नाही, कारण मी ह्या वाचल्यात गेलो. पिकासो हा सिनेमा बघितला, तिकडून तो सिनेमा म्हणजे तो असा होता कुठेतरी रुजलेला आत. आणि कारण लहानपणापासून आम्ही दशावतार पाहिलेला आहे. जेव्हा मी अभ्यास करत होतो थिएटरच्या संदर्भात, तेव्हा पहिली गोष्ट ही शिकवली जाते की दशावतार आणि यक्षगान या 2 आद्य कला आहेत. ते कुठेतरी रिअल लाईफ त्याचा थोडासा रेफरन्स. आणि पिकासो ही जी स्कॉलरशिप आहे, जी भारतात फार कमी लोकांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे, पण ती आहे जगात. दोघांचा मेळ करून ती मी तो सिनेमा केला होता. कित्येक लोकांनी नॅशनल अवॉर्ड मिळून मला हा प्रश्न विचारला मराठी इंडस्ट्रीतल्या की पिकासो म्हणजे कधी आला हा सिनेमा. नॅशनल अवॉर्ड मिळालेला सिनेमा मराठी माहिती मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांना माहिती आहे. कमर्शियली का मराठी सिनेमा अजून सक्सेसफुल नाही होऊ शकलाय? आत्ता मला बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की आता तुम्ही मराठी सिनेमा करणार नाही का, तर माझं उत्तर ठाम होतं नाही म्हणून. पण मी करेन का, तर मला जर माझ्या मातीचा सिनेमा करायचा असेल ना तरच तो मी करेन, पण अर्थकारणाच्या हिशोबाने जर बघायला गेलं ना तर मी नाही करणार. होतील मराठीमध्ये पण छान छान नाही, होईल. एक्सपेरिमेंट, आणि मराठी पण माझं जाईल. मी फार ठामपणे बोलतो, पहिला सिनेमा ह्याच मातीत बनलाय आणि हे उभं राहिलंच पाहिजे, हा हट्ट आहे. नमस्कार. हल्लीच एक सिनेमा रिलीज झालाय आखरी सवाल नावाचा. त्याचा ट्रेलर बघितल्या आपल्या प्रत्येकाच्या मनात अनेक सवाल आले आहेत. आमच्याही मनात आले की हा सिनेमा का आलाय, ह्याच्या मागे काय थॉट आहे. आणि ह्या सगळ्या सवालांवर उत्तरं द्यायला म्हणण्यापेक्षा ते जे आमचे सवाल आहेत त्याचे एक्झॅक्टली काय थॉट आहे. आपल्या सोबत नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर अभिजित वारंग आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत मराठी मूळच्या. आखरी सवाल बद्दल तर खूप सवाल आहेत आमच्याकडे, पण माझा पहिला सवाल आहे, कसा आहे तुमचा मूड सिनेमा रिलीज झाल्यावर? माझा त्याच्यावरती जवाब आहे, हिंदीमध्ये म्हणतो कारण तुम्ही सवाल म्हणाला. पण आज मूड फार छान आहे, कारण सिनेमाला घवघवीत यश मिळतं आणि जे अपेक्षेप्रमाणे होत आहे सगळं. कारण सिनेमा बनवताना ह्या गोष्टींची कुठेतरी काळजी घेतली होती, त्यामुळे आज हा आजचा दिवस उजाडला असं मी म्हणेन. खूप छान. नॅशनल अवॉर्ड मिळालाय तुम्हाला पिकासोच्या सिनेमाला, आणि जसं आम्ही बघितलं तुमच्या फिल्मोग्राफीमध्ये मोस्टली प्रत्येक सिनेमा तुम्ही केलेला तो लिहिला पण तुम्ही आणि डिरेक्टही तुम्ही केला. हा पहिला सिनेमा जिकडे तुम्ही डिरेक्टर म्हणून आलाय. तर जेव्हा तुम्हाला ऑफर झाला, तुम्हाला माहिती होतं असं काही सिनेमा येतोय का घडवत आहे, आणि तुमची ती पहिली रिॲक्शन काय होती की अरे हा सिनेमा? नाही, सिनेमा हा लिहिला फार नंतर गेलाय. मी आजही डिरेक्टर म्हणून त्यावरती अपॉइंट झालेलो. कारण बरेच लोक आता असं पण म्हणतात की हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती सिनेमा आहे, तर तशी गोष्ट नाही आहे ही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःसाठी प्रोपोगंडा म्हणून बनवलेली फिल्म अशी गोष्ट नाही. तो तर माझा प्रश्न आहे. नाही सांगतोय, जेव्हा निर्माते माझे जे आहेत निखिल नंदा, त्यांना सिनेमा जेव्हा करायचा होता तर त्यांचा काही थॉट होता की एक जेन्युइन मला डिरेक्टर हवं आहे. त्यांना बाकी इतर काही माहीत नव्हतं. त्यांनी बरेच प्रोफाईल चेक केले होते, त्यात माझा प्रोफाईल त्यांना आवडला. त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि आमच्या काही चर्चा जी आमच्या झाली दोघांमध्ये, त्यातनं त्यांनी मला तिथेच सांगितलं की हा सिनेमा तू करायचा. तिथेच मी साईन केला. त्याच्यानंतर सगळं पुढे घडत गेलं, लिखाण वगैरे सगळं. डिरेक्टर म्हणून तुम्ही पहिला अपॉइंट झालं जवळजवळ 1 वर्षापूर्वी. कारण त्याच्याही आदल्या वर्षी त्यांनी गोवा इफीमध्ये अनाऊन्समेंट केली होती
की मी असा एक सिनेमा करेन. एका वर्षाचा रिसर्च एका रायटरने केला होता, पण सिनेमा लिहिला नव्हता. तो म्हणजे माझा सिनेमाचा रायटर उत्कर्ष नाथानी. 1 वर्षाने मी अपॉइंट झालो आणि आता ह्या दुसऱ्या वर्षी म्हणजे तब्बल 2 वर्षाचा स्पॅन आहे. माझ्यासाठी 1 वर्षाचा आहे. आत्ता हा सिनेमा आलेला आहे. जेव्हा तुम्हाला थॉट सांगितला सिनेमाचा आणि काय सिनेमा हा होतोय, तुम्हाला वाटलेलं की हे काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल आहे? नाही, सिनेमा जेव्हा मला सांगितलं गेलं तेव्हा तो फार साधा सिनेमा होता. म्हणजे तेव्हा डॉक्टर हेगडेवारांचं बायोपिक करायचं असं ठरलं होतं. पण डॉक्टर हेगडेवारांच्या बायोपिकमध्ये तेवढ्या गोष्टी आम्हाला सापडत नव्हत्या, की ज्याच्यावर एक फुल लेंथ सिनेमा होऊ शकतो किंवा तेवढ्या इम्पॅक्टचा किंवा इम्पॅक्ट म्हणण्यापेक्षा जी सिनेमाला मूलभूत तत्व लागतात तेवढी त्यात पूरक नव्हती त्यांच्या कॅरेक्टरवर. कारण त्यांचं प्रवासच फार साधा आहे. म्हणजे तेवढा ड्रामा नाहीये, जो ड्रामा नाही जो तुम्हाला कमर्शियल लागतो, सिनेमाला commercial लागतो. हा. फक्त आम्ही ठरवलं की तेव्हा संघाला 100 वर्ष पूर्ण पण होत होती. हम्म. तर 100 वर्षात जेव्हा एखादी संस्था टिकते, हम्म. तिचे कुठेही विभाजन होत नाही, देशातली नाही तर ही जगातली एकमेव संघटना आहे की जी 100 वर्ष टिकली आहे. हम्म. कुठेही विभाजन झालेलं नाही आणि कुठे त्याच्यात फूट पडली हा, नाही. म्हणजे हा. RSS हा, I, RSS RSS P नाही. हा, हे असं ते काही असं नाही. काही हा, झालं हा. नाही. इतरांचं जसं होतं तसं. मग आणि मुळात मी स्वयंसेवक असल्यामुळे मला माहिती होतं आम्ही लहानपणापासून शुशू स्वयंसेवक असल्यापासून शाखेत जातोय. तर त्यामुळे मला माहिती होतं की आपण काय करायला पाहिजे. तर मग हा सिनेमाचा एक पॅटर्न ठरला गेला. मी आणि रायटर उत्कर्ष नथानी आम्ही दोघांनी या सिनेमाचा पॅटर्न तयार केला. स्क्रीन प्लेपासून मी त्यात होतोच मध्ये इन्व्हेस्टेड. मी माझा टाईम म्हणा सगळ्याच गोष्टी इन्व्हेस्ट केल्या होत्या आणि आम्ही गोष्ट बनवली पहिल्यांदा आणि मग ती आम्ही आमच्याच टीममध्ये म्हणजे निर्माते असतील, काही आसपास लोकं होती आमच्या जी सिनेमाशी निगडीत आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही ती डिस्कस करून त्यातनं एक कथानक आम्ही फायनल केलं आणि त्याच्यावर सिनेमा केला. मग तुम्ही स्वयंसेवक आहात का? RSS शी कधीतरी असोसिएटेड होता? हा एखादा क्रायटेरिया होता डिरेक्टर म्हणून? नाही, त्यांना माहितीही नव्हतं. म्हणजे त्याने अर्थात त्यांनी पिकासो पाहिला हम्म. आणि माझी अजून एक फिल्म आहे प्रेमप्रथा धुमशान जी हम्म. त्यांनी पाहिली होती आणि कुठून माहिती नाही माझा म्हणजे तो US मध्ये रिलीज आहे सिनेमा, देजाऊ नावाचा सिनेमा आहे. हम्म. तो त्यांनी कुठून तरी तो मिळवला आणि त्यांनी तो सिनेमा पाहिल्यानंतर ठरवलं की ह्याला दिग्दर्शक म्हणून घ्यायचं किंवा काय. आणि मग मला त्यांच्याकडनं कॉल आला. त्याच्या आधी त्यांनी अनेक दिग्दर्शकांबरोबर भेटीगाठी केल्या होत्या, पण तेव्हा त्यांनी मला सांगितलंही नव्हतं की RSS वर फिल्म आहे काय आहे. पहिल्यांदा त्यांचा थॉट होता की एक आम्हाला चांगला सिनेमा करायचा आहे. मग हळूहळू गोष्टी आमच्या चर्चेत उलगडत गेल्या आणि त्यांना नंतर फार उशिरा कळलं की मी स्वयंसेवक आहे. कारण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, तर अचानक हा वाचून आलाय का म्हणून वाचून नाही आलो. मी शिशु स्वयंसेवक म्हणून संघात माझी एंट्री झालेली आहे. म्हणा शाखा आम्ही लहानपणापासून करतो आहोत. आत्ता तेवढा म्हणजे संपर्क नाही आहे, पण जसं असतं ना की एकदा स्वयंसेवक झाला तर तो आजन्म स्वयंसेवकच राहतो. तो पूर्व स्वयंसेवक कधीच होत नाही. फार क्वचित केसेसमध्ये झालेलं आहे. ते सिनेमात मी उलगडून दाखवलेलं आहे. ते इथे पॉडकास्टमध्ये सांगणं तर सिनेमाची मजा नाही राहणार. कारण एक फार महत्वाची गोष्ट आहे, पूर्व स्वयंसेवक का म्हणतात त्याला, त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी आल्या. पण आज कसं आहे की संघाचा कुठचाही डाटाबेस नाही आहे, किती स्वयंसेवक आहेत काय आहेत. जो स्वतःला स्वयंसेवक म्हणतो तो त्याच्या पद्धतीने त्या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवत असतो, सेवा करत असतो. संघ एक क्लब नाहीये की क्लब तुम्हाला रिन्युअल संघाची करायचंय, एक बेसिक मेंबरशिप शिकवण घ्यायची आहे की हा देश किंवा ही भूमी माझी आहे. भारत मातेशी माझं एक ऋण आहे किंवा मी ऋणी आहे तिचा किंवा मी तिला काही देणं लागतो. तर देश म्हणजे व्यक्ती निर्माण, चरित्र निर्माण, राष्ट्र निर्माण या 3 तत्वांवरतीच संघ उभा आहे. ह्याचा कुठल्याही धर्माशी काही संबंध नाही आहे. किती लोकांना माहिती आहे की एक मुस्लिम संघटन पण जे RSSच्या इतर शाखा आहेत म्हणजे ब्रांचेस आहेत, जसं भारतीय मजदूर संघ झाला वगैरे, त्याच्यात एक मुस्लिम संघटना सुद्धा आहे. किती लोकांना माहिती आहे की RSS ज्या शाळा चालवतं त्याच्यात किती मुस्लिम मुलं येतात. भारतावर प्रेम करणारा हा भारतीय आहे, हेच त्यांचं म्हणणं आहे. आता एक दिसतंय की
तुमच्यासाठी हे त्यांना माहिती जरी नसलं तरी थोडं पर्सनल कनेक्ट पण आहे बरोबर आहे. हा सिनेमा करताना, आणि सिलेक्शन प्रोफेशनली झालं. बरोबर. मग पर्सनल आहे सिनेमा की प्रोफेशनल आहे? सिनेमा प्रोफेशनल आहे, कारण तो अर्थकारणावरती डिपेंड आहे. कारण शेवटी काय निर्मात्याने त्यात पैसे टाकले तर तो चालणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना म्हणजे त्या गोष्टी समजणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो प्रोफेशनल आहे. पर्सनल हा आहेच अर्थात, पण सिनेमा करताना तर मी पर्सनल झालो असतो त्या बाबतीत तर ती दोन्ही बाजू मला मांडता नसते आल्या. सिनेमात मी दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत, राईट विंग आणि लेफ्ट विंग दोन्ही बाजू प्रॉपर मांडलेल्या आहेत. ज्या तिथून म्हणजे लेफ्ट विंग कडनं अनेक वर्ष विचारल्या जातात गोष्टी आणि त्याची उत्तरं जी राईट विंग द्यायला तयार नसते किंवा देते तरी ती लेफ्ट विंग ऐकायला तयार नसते. ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ मी साधलेला आहे. एकाच बाजूने फिल्म बनवली नाही, त्यामुळे म्हणून मी तिला प्रोपोगंडा फिल्म म्हणत नाही. हा पॉलिटिकल थ्रिलर आहे. तुम्ही आता प्रोपोगंडा म्हणाला, किती आपण नाही म्हटलं, आज धुरंधर सारखा एक साधा कमर्शियल सिनेमाला पण प्रोपोगंडाचा स्टॅम्प लागलेला आहे की हा बरोबर. प्रोपोगंडा फिल्म आहे आणि हम्म. आणि मग इतकं आउटराईट जेव्हा एक RSS वरच फिल्म बनतीये तर त्याला प्रोपोगंडा स्टॅम्प लागणार हे म्हणजे खूप साहजिक गोष्ट आहे. बरोबर. कसं डील करताय त्याला? कसं तुम्ही नाही, सांगताय? बघा, एक लक्षात घ्या, मी एक मेकर आहे. माझं म्हणणं हेच आहे की एखादी गोष्ट माझ्याकडे आली तर मी तिच्याकडे मेकर म्हणूनच बघतो आणि तशीच ती मी बनवण्याचा प्रयत्न करतो. ह्या देशाचा मी नागरिक आहे, मला ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की मी माझं एक्सप्रेशन देणं आणि लोकांनी त्याचं इंटरप्रिटेशन काय घेणं हे लोकांवर डिपेंड आहे, प्रेक्षकांवर. मी माझं एक्सप्रेशन दिल्यानंतर प्रेक्षक त्याचं इंटरप्रिटेशन काय करतात त्यावरून ते ठरवतील की प्रोपोगंडा, पॉलिटिकल थ्रिलर, अजून काही की थ्रिलर, तर तो त्यांचा विषय झाला. माझं काम होतं एक सिनेमाची गोष्ट जी फार स्मूथली सिनेमामध्ये आणायची, सिल्वर स्क्रीनवरती ती दाखवायची, रुपेरी पडद्यावरती ती दाखवायची. ते मी काम केलंय. आता अर्थात तुमचा प्रश्न जो होता की प्रोपोगंडा, तर प्रोपोगंडा आत्तापर्यंत अनेकांनी केलेला आहे. जर एखाद्या गोष्टीबद्दल मी चांगलं बोललो तर तो प्रोपोगंडाच झाला. तो लेफ्टमधनं पण इतके वर्ष होतच होता. त्यांना प्रोपोगंडा कधी कोणी शब्द वापरलेला नाही. मी नाव नाही घेणार, पण एक फिल्म आहे ह्याच बॉलिवूडमधली, ती फिल्म अशी पेरली जाते की त्यातनं एक कॅरेक्टर म्हणजे जे ब्लॅक असतं ते व्हाईट दाखवलं जातं. त्याच्यासाठी तो अख्खा सिनेमा बनतो, त्या प्रवासासाठी की तो कसा चांगला आहे. आणि एक शिवी रोजच्या भाषेत सहज पेरली जाते, ज्या देशभर मुलं देतात लहान शाळेतली, ती त्या सिनेमातनंच आली आहे. ही गोष्ट आता बऱ्याच लोकांना माहिती आहे. फक्त कुठली एक शिवी आहे, तुम्ही जर याचा थोडासा रिसर्च केला तुम्हाला सापडेल. नाही म्हणजे तुम्ही हे की म्हणताय, आज साधारण माझ्या डोळ्यासमोर एक 7 पिक्चर आले. आत्ता काही वर्षापूर्वीचा सिनेमा आहे हा, लेफ्ट विंग कडनंच बनवलेला आहे. ही शिवी मी ह्याचं कारण म्हणून सांगतो की ही शिवी फार इझिली दिली गेली आणि ती त्या सिनेमातनं आपल्या मूळ भाषेत पेरली गेली, जी मूळ भाषेत नव्हती हिंदीमध्ये. ही शिवी ह्या 2-3 शब्दांचा सांगडं घालून तो एक शब्द बनवून ती शिवी आज सर्रास मुलं शाळेत ती शिवी सियप्पा म्हणजे फॉर एक्झाम्पल तशा टाईपमध्ये. कारण काय अर्थात ते शिवी जरी मी बोललो ना तरी सिनेमा कनेक्ट होणार, म्हणून मी नाव नाही घ्यायचं म्हणून बोलत नाही. म्हणजे सियापा तो शब्द नाहीये, नाही तो सेम क्लिअर करतो. क्लिअर, ह्याला प्रोपोगंडा बोलू नका आमच्या इंटरव्ह्यूला. तर असा एक शब्द आहे की जो आज शाळेत मी बघतोय. माझा स्वतःचा मुलगा किंवा मुलगी आहे, मुलं सर्रास ही शिवी द्यायला लागली आहेत. आता हा शब्द, ती शिवी होती का एक शब्द आहे ज्याला शिवी बनवली गेली? 2-3 शब्दांचा मेळ करून एक शब्द नवीन क्रिएट केला, तो राईट विंगरला देण्यासाठी म्हणून ती शिवी वापरली गेली. कळलं का? अच्छा, ओके. आपण जसं म्हणतो ना, अरे तू काय इथून आलायस का तिथून आलायस का, किंवा तू हा आहेस का, तो तशा टाईपचा तो एक शब्द आहे. म्हणजे अर्थात मला तुम्हाला सॉफ्ट भाषेत शिवी द्यायची असते की तू कोण आहेस, तू मूर्ख आहेस. तो त्याच्यासाठी मी एक डिफाईन करतो शब्द आणि तो शब्द वापरतो. हा नवीन शब्द पेरला गेला आणि तो इतका स्ट्रॉंगली पेरला गेला एका सिनेमातनं की तो संपूर्ण देशभर फिरतोय शब्द, अगदी शाळेपासून कॉलेजपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत. कारण हा इंजेक्ट केला गेलाय तुमच्यामध्ये.
पण ऍज अ व्ह्युअर आता मी जर हे पण बघतोय, हा म्हणजे माझं म्हणणं आहे की त्याला प्रोपोगंडा नाही म्हणत आहे कोण. नाही नाही, मी ऍज अ व्ह्युअर हे म्हणतोय, तर आता माझं कुतूहल एवढं वाढलंय की मला तर ते जाणून घ्यायचंय की काय आहे नाही ते सिनेमा. बघा, नाही नाही, जाणून घ्यायला कसं माहिती हा रिसर्चचा पार्ट आहे शेवटी. की एक होतं ना की अरे हा शब्द किंवा हे एक स्टेटमेंट किंवा ही एक फ्रेज कुठून आली भाषेमध्ये, नवीन जे वाचते तेव्हा की वर्षानुवर्ष आपण ही ऐकतो. हिंदी आहे का मराठी? हिंदी हिंदी मी आहे. हिंदीचीच गोष्ट करतो, मराठीत नाही. हिंदीमध्ये एक असा सिनेमा तुम्ही थोडा रिसर्च केलात किंवा इंटरनेट मी तुम्हाला थोडक्यात सांगेल, पण ठीक कारण आहे. मला ती कॉन्ट्रोवर्सीमध्ये जायचं नाही. कारण मग ते सुरू होतं अरे लेफ्ट विंगर राईट विंगर हे त्यांना शिव्या देतात किंवा हे त्यांच्याबद्दल वाईट बोलतात असं होतं. त्याच्यामुळे त्या गोष्टीत मला पडायचं नाही. ओके. आणि माझा मार्ग सिम्पल आहे, मी माझ्याच पद्धतीने सिनेमे करतो जे मला भावतात. ठीक. आणि जसं मी जो म्हणजे आता ओघाने विषय आला, कास्टिझमवरती सिनेमा केला की कास्ट का नको आहे किंवा नसावी, हम्म. कारण प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. झुमशान जो बरोबर. सिनेमा होता तो त्याच्यावरतीच होता. कारण मला असं वाटत होतं की मी जो माणूस आहे, मी एका विशिष्ट जातीत जन्माला येतो, मला ते सगळं प्रिव्हिलेज मिळतं, पण माझ्यापेक्षा कमी जातीत जर कोणी जन्माला येतो त्याचा अधिकार नाही आहे का तो, हम्म. त्यालाही माणसाप्रमाणे जगायला. ह्यासाठी मी सिनेमा केला की हे होता कामा नये जे होते. पण लोकांनी त्याचा अर्थ कधी कधी काही ठराविक लोकांनी त्याचा वेगळा घेतला. त्यांनाही मी तो सिनेमाच्या दरम्यान समजावून सांगितला, त्यांना पटला. हा सिनेमा कुठे बघायला मिळेल? झी वरती आहे. झी वरती, झी5 वर हा, बघायला हा, मिळेल. हा. तर त्याच्यामुळे सांगणं आहे की सिनेमा तुम्हाला फार सशक्त माध्यम आहे, ज्यातनं तुम्ही चांगल्या गोष्टी समोर ठेवू शकता लोकांच्या. लोकांना ठरवून ते चांगल्या आहेत वाईट आहेत. तर सिनेमा प्रोपोगंडा होऊच शकत नाही. हम्म. हा, की तो जाणीवपूर्वक त्या गोष्टीसाठी बनवला अशातला भाग नाही. किंवा जर मला बनवायचं असतं तर मी डॉक्युमेंटरी केली असती RSSच्या 100 वर्षांवर. हम्म. RSSच्या 100 वर्षात RSSने जे काही माइलस्टोन पार केले जी फक्त आत्तापर्यंत, एक पॉझिटिव्ह लाईट मध्ये असते. तो ती प्रोपोगंडा नाही. ही फिल्म मी दोन्हीकडनं मांडली. माझा हा प्रश्न पण आहे की हा. जेव्हा हा ट्रेलर आला तेव्हा इमिडिएटली आपण कमेंट सेक्शन बघितलं तर आपल्याला कळतं की एक साइड आहे कमेंटचे जिकडे सगळे सपोर्ट आणि जय श्रीराम पासून लिहितात, आणि एक साइड आहे जी कम्प्लिटली ऑपोजिट आहे. जसं राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूचे, म्हणजे दोन कॅम्प्स इमिडिएटली तयार झालेत त्याचे. बरोबर. बरोबर आहे. वाटतं तुम्हाला की कुठेतरी त्या लेफ्ट वाले जे लेफ्ट का ते हे बघितल्यावर खरंच त्यांच्यात फरक पडेल की ते ऍडमेंट आहेत की नाही तुम्ही काही दाखवा, तुम्ही किती समजवा, आम्ही नाही बदलणार? पण गोष्ट कशी आहे की आम्ही म्हणतो आजचा विरोधी उद्याचा स्वयंसेवक संघात म्हणतात. हा कधी होतो जर तो त्या गोष्टीकडे आला आणि त्याने ती गोष्ट पूर्ण पाहिली. मी सिनेमा असं म्हणत नाही, शाखेतही म्हणतोय किंवा जो आला त्याने जर पूर्ण ती गोष्ट केली तर त्याला समजेल की कशासाठी शाखा असते किंवा कशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. ओके, म्हणजे सांगायचं तर तसंच आहे ते की लेफ्ट विंग आपण कसं टर्न करणार 100% त्यांना प्रत्येकाचे विचार आहेत आणि त्याला अधिकार आहे. जसं मला अधिकार आहे, माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्यालाही आहे त्याचं एक्सप्रेशन देण्यात. त्यामुळे त्यांना दोष देण्यात नाही. पण कुठेतरी असं मनातनं वाटतं शेवटी की सिनेमा किंवा ह्या गोष्टीमुळे कदाचित जर काही अंशी त्यांना पटली ही गोष्ट, तर आजचा विरोधी उद्याचा स्वयंसेवक असू शकतो. म्हणजे हे कुठेतरी म्हणलं हे पण कन्व्हर्जनच झालंय का प्रकार? नाही, कन्व्हर्जन हे थॉट्स आहे, हे धर्माचं नाही आहे. RSS कुठच्या धर्माशी निगडीत नाहीये की हिंदूंचीच संघटना असं कुठेही नाहीये लिहिलेलं आहे का कुठे, नाहीये. त्याच्यामुळे तो धर्म हा मुळात धर्माचा इथे प्रश्नच नाहीये. कन्व्हर्जन ते होणारच ना, शेवटी देशासाठी आहे ना, काहीतरी एक अजेंडा आहे. भारतीय म्हणून भारतीय म्हणून कन्वर्ट. आज देशाला स्ट्रॉंग गरज आहे. काय म्हणतात, जेव्हा तुम्ही ज्या देशात राहता त्याला तुम्ही काहीतरी देणं लागतं. तर तुम्ही जर भारताचे नागरिक आहात तर तुम्ही भारतीय असणं फार गरजेचं आहे. भारतावर तुमचं प्रेम असणं फार गरजेचं आहे. आणि संघ भारतासाठीच काम करतोय. हा साधारण किती ह्याच्यात रिलीज झालं, म्हणजे आखरी सवाल? नॉर्मली थिएटर मिळत नाही अशा सिनेमांना, तर कसं थिएटर मिळत नाही असं नाही. या सिनेमाला भरपूर थिएटर आहेत. भारतात जवळजवळ 450-5,000 स्क्रीन आहेत. जगभरामध्ये अमेरिका असेल, UK असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सगळीकडे मलेशिया. फक्त दुबईमध्ये बॅन झालाय सिनेमा.
अरे काल का परवा मोदीची मिठी वगैरे मारतायत कारण आणि त्यांचं आपले सिनेमे अरे आम्ही सिनेमा पाठवला होता, तिथल्या सेन्सॉर बोर्डाने नाकारलाय बिकॉज ऑफ बाबरी मस्जिदचा जो मुद्दा त्यामध्ये आहे त्याच्यासाठी, की त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या बोर्डचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे कदाचित आमच्या इथे वाद निर्माण होऊ शकतं, त्यामुळे तो बॅन म्हणजे त्यांनी प्रदर्शित करायला नकार दिलेला आहे. त्यामुळे दुबईचे शो कॅन्सल झालेले. आमची अजूनही फाईट झाली, आम्ही रिवाईजला टाकलेलं आहे ते की कसा आमच्या म्हणजे आम्ही जो सिनेमात विषय हाताळला आहे बाबरी मस्जिदचा, त्याच्यामुळे दंगे होऊ शकत नाही हे आम्ही त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता ते रिवाईज कमिटी त्यांची बघेल, त्यांनी जर ओके केलं तर सिनेमा तिथेही रिलीज होईल. भारतामध्ये सगळ्या भाषा पॅन इंडिया, सगळ्या भाषा म्हणजे साऊथच्या तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि कन्नडा, मल्याळम 4, हिंदी 5 भाषांमध्ये हा सिनेमा चालू आहे. ह्याच्यात हे बरेच असे खूप खूप जास्त सेन्सिटिव्ह विषय घेतलेत, तर तुम्हाला तेव्हा वाटत होतं की अरे सेन्सर बोर्ड आणि ह्याचा इश्यू होऊ शकतो? तो ते बघा प्रत्येक मेकरला माहिती असतं. मला तर क्लिअर माहिती होतं, माझी ही पहिली फिल्म नाही ही सेन्सरमध्ये अडकली. प्रेमप्रथा धुमशानही अडकली होती, कारण त्याच्यात कास्टिझम आणि या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला होता म्हणून. पण तुम्हाला पण त्याच्यातनं निघायला लागतं की त्यांना पटवून द्यायला लागतं की कसं हे योग्य किंवा ह्याच्यामुळे काही दुष्परिणाम नाही होणार. सेन्सॉरने वेळ घेतला, आमचा रिलीज 1 आठवडा पुश झाला, त्याही वेळा आमचा 1 आठवडा धुमशानच्या वेळी पण पुश झाला होता रिलीज. पण त्याच्यातनं पास झाल्यानंतर आता त्यांना पण गॅरंटी आहे, कारण सेन्सॉर बोर्डात काय सगळ्या तऱ्हेची माणसं बसलेली असतात, लेफ्ट राईट सगळंच, रायटर्स डिरेक्टर्स येते, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने त्याच्यावरती रिव्ह्यू करतो आणि ती सिनेमा त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे कोण बघणार, सर्टिफिकेशन काय द्यायचं आहे, त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे काय काय काढायचं ते सगळं काढून जो सिनेमात जोडणं परत गरजेचं आहे. की मध्ये तुम्ही एक पार्ट काढला आणि अचानक जम्प वाटेल, तर त्याच्यासाठी मुळात स्मूथनेस तो पाहिजे सिनेमामध्ये, तो जोडून पूर्ण सिनेमा दिला. आणि त्यांना आम्ही जर आम्हाला त्यांनी सांगितलं की ही गोष्ट काढा, तर आम्ही ते पटवून पण दिलं की का काढू शकत नाही किंवा का काढू नये. त्यांना ती पटलेली आहे म्हणून ती त्यांनी ॲग्री केली आणि आम्ही पुढे निघालो. सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यात कोणत्या धर्मावर, कोणत्या विशिष्ट जातीवर, कोणत्या विशिष्ट समुदायावर आम्ही कुठच्याही प्रकारचं असं भाष्य नाही केलं आहे. RSS सिनेमा आहे, मुस्लिमचा पण नाही सिनेमात. नेहमी RSS म्हटलं की मुस्लिमांबद्दल बोललंच पाहिजे असं असं गरजेचंच नाही. प्रत्येक पोस्टच्या खाली कमेंट करणारे जे असतात काय म्हणतात त्या ट्रोलर्स, ही सगळी माणसं तीच आहेत. त्यांना माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही तो सिनेमा येऊन पहा तरी मग तुम्ही ट्रोल करा. तुम्ही सिनेमा बघायच्या आधीच ठरवलं कसं काय? ते सगळ्यांनी सिनेमा बघितला तर हा पण 1000 कोटीचा सिनेमा होऊन जाईल. होऊ किती करोड किती कमवलं ते शेवटी. आणि नंतर गोष्ट अशी आहे की मुस्लिमचा नाही आहे, काँग्रेसचा नाही आहे, कळलं का? हा सिनेमा आहे सिनेमा दोन विचारसरणीवर आहे. तर त्या 2 विचारसरणींचं एकमेकांचं बद्दलचं मत काय, किंवा एका पर्टिक्युलर राईट विंग म्हणजे RSS बद्दल इतरांचं मत काय, आणि ते योग्य आहे की नाही आहे, खरं आहे का खोटं आहे, ह्याचा शोध आहे याच्यामध्ये. आता जसे रिव्ह्यू आणि लोक म्हणतायत ना की काही नवीन गोष्टी, कारण काही गोष्टी माहितीच नाहीत लोकांना, ज्या जाणीवपूर्वक त्या सगळीकडे आहेत, त्याचे रेकॉर्ड सगळीकडे आहेत, पण त्या जाणीवपूर्वक प्रकाशात आणलेल्या नाहीत. की ह्या जर गोष्टी जनसामान्यांना कळल्या तर कदाचित त्याच्यावरती पुढे राजकारण नाही होऊ शकत. त्या गोष्टींचा आम्ही इथे उल्लेख केलेला आहे आणि फार रिसर्चने केलेला आहे. त्याला सगळी प्रमाणं आम्ही सेन्सॉर बोर्डला दिलेली आहे, म्हणून त्यातून सही सलामत पिक्चर सुटलेला आहे किंवा आलेला आहे पुढे, आणि तो थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हे म्हणजे हे सगळं रिसर्च आहे म्हणून या सिनेमामध्ये आहे. आणि सध्याची व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि सोशल मीडियाने इतकी मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केली आहे, तर कुठली मिसइन्फॉर्मेशन आणि कुठली ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे यासाठी पण हा सिनेमा बघणं तसं मला कोणी एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, हा बीजेपीचा सिनेमा आहे का? तर बीजेपीला असे छोटे सिनेमे करून करायचं काय? बीजेपी असे पण सगळे इलेक्शन रिझल्ट नंतर आलेला सिनेमा आहे. तर सांगायचं तात्पर्य आहे की जसं ते मध्ये एकदा आदित्यदारने पण उत्तर दिलेलं आहे की आमच्यासारख्या छोट्या सिनेमांची या गव्हर्नमेंटला गरज नाही आहे.
त्यांनी राम मंदिर दिले जे 500 वर्षाच्या आधीपासून आम्हाला हवं होतं. आमच्यासारख्या छोट्या सिनेमाने काय असा फरक पडणार आहे गव्हर्नमेंटला. तेच माझं म्हणणं आहे की आमचा सिनेमा बघून असं एका जरा देशाचं किंवा राज्याचं गव्हर्नमेंट कोसळायला नवीन काहीतरी येईल, नवीन त्या विचारसरणीचं शासन येईल, एवढा अजून सिनेमा मोठा नाही आहे की इतका इन्फ्लुएन्स करू influence. शकतो. तर मग तो का कारण तो देशात अशी कित्येक ठिकाणी जिथे सिनेमागृहच नाही आहे देशात. आपल्या महाराष्ट्र कोकण मी प्युअर मालवणी भाषेत धुमछान नावाचा सिनेमा बनवला आहे, जो मी मगाशी म्हणालो आज 7 ते 8 थिएटरमध्ये आज 3 वर्षांनी टिकला आहे. ते कोकणातलं थिएटर नाही आहे, ते सोलापूर साईडची थिएटर आहेत ती, इचलकरंजी वगैरे त्या बाजूची. कोकणात दाखवायलाच थिएटर नव्हतं. जी काय 2-3 आहेत ती मेन शहरापासून हवी आहेत. म्हणजे मला माझ्याच लोकांनी असं उत्तर दिलंय की 100 रुपये तिकीट काढायचं आणि 300-400 रुपये रिक्षाला द्यायचे. कोकणातलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अमेरिकेपेक्षा महाग आहे. तर लोक तिथपर्यंत पोहोचू शकत सिनेमा बघत नाहीत. पिकासो दशावतारा बनवला सिनेमा, ॲमेझॉनचं सबस्क्रिप्शन घेता येत नाही लोकांची अवस्था आहे. तो फ्री कसा फक्त त्याचे जे काही यूट्यूब्समध्ये नंतर हे होतात काय म्हणतात व्हायरल्स होतात, काय म्हणतात पायरसी होते, तेव्हा लोकांनी काय काय वेळा बघून घेतलेलं आहे. सिनेमाची अवस्था फार बिकट आहे. सिनेमा देशाचं सरकार काय चालवणार, सिनेमा देशाचं सरकार काय चालवणार. सरकारसाठी अशा गोष्टींची गरज म्हणजे सरकारला ह्याची काय गरज आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे BJPसाठी सिनेमा नाही बनवला आहे, RSSसाठी सिनेमा नाही बनवला. आमचा एक विचार होता की हे खरं आहे तर खरं आहे हे दाखवायचं आहे निर्भीडपणे, सत्य. हां सत्य. चला जास्त कॉन्ट्रोवर्शियल नकोय, कारण मराठी मूडवर आम्ही कॉन्ट्रोवर्सीसाठी व्ह्यूज घेत नाही, बरोबर मत मांडायला घेतो. आणि मला वाटतं की प्रत्येकाने हा सिनेमा बघावा आणि त्यांचं मत मांडावं. तेवढ्यात जर कोणाला ते ज्या शिवी आणि सिनेमाबद्दल बोलले होते जर लक्षात आलं तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, आम्ही तुम्हाला सांगू ते बरोबर आहे की नाही कमेंटमध्ये. आता येऊया कास्टिंगकडे, कारण ह्या सिनेमाची कास्टिंग खूप छान आहे. समीरा रेड्डी आहे, त्रिधा म्हणून अभिनेत्री आहे, आणि संजय दत्तला तुम्ही या सिनेमात जे कुठेतरी या सिनेमामध्ये कसं सरप्राईज एलिमेंट आहे की अरे संजय दत्त ह्या कॅरेक्टरमध्ये, एवढ्या स्ट्रॉंग कॅरेक्टरमध्ये काय थॉट होतं त्यांना कास्ट का. पहिली कास्टिंग संजय दत्त होती का दुसरं कोण होतं, आणि ते कसे ऑनबोर्ड आले. जेव्हा सिनेमा लिहिण्याच्याच प्रोसेसमध्ये होता तेव्हा आम्ही आता मी नाव नाही घेणार, एक कॅरेक्टर आम्ही म्हणजे एक ॲक्टर आम्ही पकडून चाललेलो किंवा प्रोफेसर नाडकर्णींचा रोल हे करतील, काही कारणास्तव त्यांनी केला नाही किंवा ते नाही म्हणाले असं नाही, त्यांच्याकडे वेळ वगैरे बऱ्याच गोष्टींचा म्हणजे समीकरणं जुळत नव्हती. म्हणून त्यानंतर असं लक्षात आलं की हा रोल बाबा फार सुंदर करू शकेल जर त्याचं म्हणजे त्याचं जे काही पर्सनॅलिटी आहे ती जर आपण यूज केली प्रोफेसर नाडकर्णी म्हणून वेगळ्या पद्धतीने. हा माझा थॉट होता, कारण ते शेवटी डिरेक्टरचं काम आहे की पूर्ण त्या साच्यात बांधणं. तर त्याला आम्ही जेव्हा अप्रोच केला आणि सिनेमा जेव्हा ऐकवला, अर्ध्या तासाची आमची मीटिंग होती, ती 4.5 तास चालली, कारण त्यानेही तितकाच इंटरेस्ट घेतला. आणि घरी नाही एका सेटवरती सिनेमाच्या. तर आणि मुळात असं झालं की तिथेच त्या 4.5 तासात त्यांनी सांगितलं मी हा सिनेमा करतोय. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य असं होतं की सिनेमामध्ये ज्या गोष्टी आम्ही मांडतोय, ज्याचं आम्ही नॅरेशन देतोय, ह्याची पूर्वकल्पना म्हणण्यापेक्षा त्याची पूर्व माहिती त्यांच्याकडे होती. एवढा अभ्यास होता, म्हणजे होता की आमच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चूक म्हणून सांगितलं की हे चुकीचं तुम्ही चेक करा. तुम्ही जर रिसर्च केलाय म्हणताय किंवा काय तर मान्य आहे मला, पण ह्या गोष्टी अशा नाहीत, कारण मी ह्या वाचल्यात जेलमध्ये वाचल्याचं तरी मग तोंडावरती सांगितलेलं आणि ते तसंच होतं. उदाहरण त्याने एक इमर्जन्सीचा एक आमच्या सिनेमामध्ये एक इमर्जन्सीचा पार्ट आहे. इमर्जन्सीमध्ये 1975 मध्ये काय भूमिका होती RSSची. तर जे आपण वाचतो ना इतिहासात, कारण इतिहास तर अनेक वेळा बदलला गेलाय प्रत्येकाला माहिती, तर त्यातनं फिल्टर होऊन गोष्ट आपल्याकडे येते बऱ्याचदा. ती वाचल्यानंतर किंवा त्या गोष्टीचा रिसर्च केल्यानंतर आम्ही ती तशी मांडली होती. त्याच्यात एक शब्द होता माफीनामा. तर त्याचं म्हणणं असं होतं की तो माफीनामा नाहीये. कोणी लिहिलेला माफीनामा? माफीनामा अनेक लोकांनी, त्यावेळी कसं संघाचे बरेच कार्यकर्ते जेलमध्ये तुरुंगात होते, तर त्यांच्या फॅमिलीकडनं त्या चिठ्ठ्या यायच्या, कारण तो मेसेज होता
की बाबा मुलं शाळेत जातात किंवा मुलं व्यवस्थित आहेत, घरात पैसे नाही आहेत, अमुक एकडनं काम करून पैसे थोडेपर्यंत त्यात घर, अशा बऱ्याचशा गोष्टी मेसेज चिठ्ठीच्या थ्रू जायचे. ते माफीनामे नव्हते. इतिहासात त्याच गोष्टी उलट्या दाखवल्या गेल्यात की ते माफीनामे होते म्हणून ती गोष्ट फिल्टर होऊन आमच्याकडे माफीनामा म्हणून आली. आणि RSSने सुरुवातीला विरोध केला, इमर्जन्सीला नंतर सपोर्ट केला. ही काय स्ट्रॅटेजी ट्रिक होती RSSची त्यावेळी, जे भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी, स्वयंसेवकांना वाचवण्यासाठी, ह्याचा पूर्ण अभ्यास त्याच्याकडे होता. कारण तो त्याच सेलमध्ये राहिलेला पुण्याच्या, जिथे देवरस होते. तर त्याने ती पुस्तकं तिथे वाचलेली, देवरसांची पुस्तकं हा, त्यांनी त्याने संजय दत्तनी वाचली. म्हणून तो सांगू शकत होता. म्हणजे असं नाहीये की संजय दत्त म्हणजे फिल्मी कॅरेक्टर किंवा त्याच्यावर तो अभ्यास होता. प्रत्येक दिवशी सिनेमाच्या शूटिंगला तो स्क्रिप्ट घेऊन आमच्यावर पहिल्यांदा बसायचं, मगच शूटिंगला आहे की आज आपण हे करतो ते हे असं हवं का, हे असं नको का, मी असं करू का, किंवा मी हे करणार नाही ठामपणे पण सांगायचं. जसं त्याच्यात काही ओघाओघाने सिनेमा रायटरकडनं, डिरेक्टरकडनं लिहिलं जातं, तर गांधींबद्दल काय तर मी हे करणार नाही. कारण गांधींचे महात्मा गांधींचे संघाबद्दलचे विचार फार वेगळे होते, संघाचे महात्मा गांधींबद्दलचे विचार फार वेगळे आहेत. कुठच्याही प्रकारचा त्याच्यात दुश्मनी म्हणजे कॉन्फ्लिक्ट नव्हता कुठच्याही प्रकारचा. तर तो आपण जाणीवपूर्वक का दाखवावा. परत त्याचं म्हणणं होतं मी मुन्नाबाई, लगेराव मुन्नाबाई केलेलं आहे, तर म्हणजे मी त्यांना त्या गांधी पण माहिती आहे, त्यामुळे मी ही गोष्ट बोलणार नाही, नाहीतर मी हा सीन करणार नाही. तर तो डायल्यूट करणं कारण तो म्हणाला तुम्ही उगाच अशा गोष्टी पेरू नका की नवीन काहीतरी नरेटिव्ह काढू नका जे नाहीये. तुम्ही त्या चुका करू नका ज्या जे आधी ते लोक जरा करत आले एवढे हा. वर्ष. एवढं त्याचं फार प्रामाणिक मत होतं. ते नाही म्हणजे नाही, आणि त्याने केलं नाही, आम्ही केलं नाही ते. अर्थात आम्ही ती दुरुस्ती करूनच सिनेमा केला. तर आजचं कॅरेक्टर ते फार म्हणजे तो त्या सिनेमात पूर्णपणे घुसला होता, जे आत्ताच स्क्रीनवर दिसतंय. त्याने आत्तापर्यंत केल्या सगळ्या सिनेमांमधलं वेगळं कॅरेक्टर आहे. प्रोफेसर नाडकर्णी असे कोणी असू शकतात. आणि माझ्या डोक्यात होतं एक कॅरेक्टर की असा एक 60च्या जवळ आलेला, 2-1 वर्ष रिटायरमेंटला असतील, एक स्कॉलर हिस्ट्रीचा, जो युनिव्हर्सिटीचा हेड ऑफ द डिपार्टमेंट असेल, तो स्वयंसेवक असेल. आज त्याचा तितका शाखेशी किंवा संघाशी संपर्क नसेल, पण मूळ विचार तेच आहेत, तिथूनच आलेले आहेत. आणि त्याच्यात तर त्या बेसवरती एक कॅरेक्टर मला आवडतं, ते त्याने तसं पोर्ट्रे केलेलं आहे. थोडं सिनेमाचा प्रश्न आहे, पण ह्याच्याशी नाही. आता तुम्ही बोललाय प्रोफेसर नाडकर्णी आहे. आपण बरेचदा हिंदी सिनेमामध्ये वर्षानुवर्ष एक गोष्ट बघत आलोय की गरीब मराठी दाखवायचं आहे का, पोलीस हवालदार असेल, कदम, पाटील, त्यांना नेहमी मराठी बोलताना दाखवणार. पण जेव्हा श्रीमंत का असा कोणतरी पॉवरफुल कॅरेक्टर असेल, मग तो नाडकर्णी असो कोणी असो, त्यांच्या तोंडातून कधीच मराठी निघत नाही. जसं बंगाली कॅरेक्टर असेल बंगाली, पंजाबी तर म्हणजे कुठलाही हिरो असेल, गाणी तर पंजाबीच असतात. साऊथचा सिनेमा असू दे का कुठलाही असू दे. मग आपण त्या दर्जाच्या का त्या कॅरेक्टर्सना का नाही मराठीत बोलताना वगैरे एखाद दोन तो लय, जे बाजीराव मध्ये रणवीर सिंगने इतकं छान केलं की लोकांनी पॉइंट केलं. पार आमिर खान पण बोलले की यार तूने जे टोन कहां से निकाला. कारण आमिर खाननी सिद्धार्थ मराठे पण केलाय गुलाम मध्ये, त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी मराठी कॅरेक्टर्स केलेत, पण तुम्हाला कधीच कळत नाही की हा मराठी आहे. ही गोष्ट का मिसिंग आहे. आणि ह्या प्रोफेसर नाडकर्णीमध्ये आम्हाला हे एलिमेंट्स बघायला मिळतील. 100% यात मराठी डायलॉगही बाबा व्यवस्थित बोललेला आहे. मृणाल कुलकर्णी आणि बाबा एक म्हणजे कपल दाखवलेले आहेत, म्हणजे नवरा बायको दाखवलेले आहेत. तर त्यांचं जे डिस्कशन, त्यात मराठी शब्द आहेत, मराठी वाक्य आहेत. आणि प्रोफेसर नाडकर्णी हे नाव ठेवण्याचं कारण असं आहे की जर तुम्ही जसं म्हणता की नागपूरमधून संघाची सुरुवात झाली आहे, बरोबर, तर बेस तर महाराष्ट्रीयनच आहे तो तसा. आणि बरेचसे असे खूप जुने जाणते मी स्वयंसेवक पाहिलेले आहेत, जे फार वरच्या पदावरती, युनिव्हर्सिटी असो, इतके वर्ष काम करत होते, बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये असेल. तर मी असे कुठे कुठे कॅरेक्टर, जोशी म्हणा, कुलकर्णी म्हणा, नॉट टिपिकल ब्राह्मण पण अदर मराठा वगैरे नावं घ्या, नाही तर लोक असं म्हणजे फक्त ब्राह्मणच असं नाहीये. मी फार असे लोक जसे परीकरांना मी पाहिले, ते स्वतः मी त्यांचं स्टुडंट राहिलेलो आहे.
मनोहर पर्रिकर त्याच्यावर हा, आपण एक हा. वेगळं तर section त्यांचा मी आहे. स्टुडंट राहिलो तर मला माहिती तर अशी अनेक लोक त्या क्षेत्रात होती. हम्म. आणि खरं सांगायचं तर प्रोफेसर नाडकर्णी म्हणजे माझ्यासाठी मनोहर पर्रिकरच कॅरेक्टर होतं. इन्स्पिरेशन की ते तसं दिसलं पाहिजे. आणि मी हे बाबाला पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलेलं. त्याने ते सगळं केलेलं आहे, चष्मा बघणं, बोलणं. संजय दत्त हा. संजय दत्त मी संजय दत्त बोलतोय ते खूप मोठे आहेत पण ते मनोहर पर्रिकर जे होते सीएम गोवाचे आणि त्यांची भेट नाही झालेली कधीच आहे. नाही. पण मी जेव्हा सांगितलं, मी स्वतः सांगितलं की मी त्यांचा स्टुडंट आहे, किंवा त्यांनी मला शिकवलेलं इंजिनिअरिंगला असताना क्लासेसमध्ये वगैरे, किंवा आमच्या शाखेत ते यायचे किंवा शाखा आमची ते कंडक्ट करायचे. तर माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा फार मोठा काय म्हणतात इन्फ्लुएन्स आहे. आणि तो राहणार कायम, कारण आमचं ट्रेनिंगच तसं आहे. तर सांगायचं तात्पर्य की ते मी त्याला जेव्हा सांगितलं की मला असं ते कॅरेक्टर दिसतंय, हे मॅनरिझम वगैरे किंवा अशा टाईपमध्ये बोलणं, ते तसंच त्याने पण अभ्यास केलाय त्या कॅरेक्टरचा. नंतर जे पर्रिकरांचे व्हिडिओ असतील ते पाहिले असतील, आणि तशा पद्धतीने त्याने ते कॅरेक्टर पोर्ट्रे केलेले आहे. संजय दत्त बरोबर काम करताना आपण म्हणजे अनेक स्टोरीज ऐकल्या वगैरे की संजय दत्त ते तुम्ही बोलता एवढा अभ्यास वगैरे करत एक वेगळीच बाजू सांगतात, पण डायलॉग्स पण त्यांचे पाठ नसतात, त्यांना प्रॉम्प्टर लागतो. मध्ये त्यांची एक रील पण व्हायरल झाली होती की ते असे पायरीवरून चालत चालत येत आहेत, कोणीतरी डायलॉग बोलतंय आणि ते प्रॉम्प्ट करताय. तर अजूनही तसंच आहे की हे टेक्निक आहे काय म्हणजे नाही, हे क्रिटिसाइज करत क्रिटिसाइज नाही, हे सांगतो. हे जसं लक्षात ठेवा, सिनेमा एक प्रोसेस आहे, एक टेक्निकल प्रोसेस आहे. तर प्रत्येकाची स्टाईल आहे. प्रॉम्प्टर लागतो, मी नाही म्हणत, मी त्याला डिनाय नाही करणार, सगळ्यांना माहिती आहे. संजय दत्त कशाला अनेक कलाकारांना लागतो. साऊथ मधली तर सिस्टम तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही, मी काम पण केलंय, की तिथे डायलॉग बोलले पण जात नाही, लिप मुवमेंट करतात. आणि घरी नंतर त्यांच्या प्रत्येकाच्या साऊंड स्टुडिओ आहेत, तिथे डब होतात त्यांचे डायलॉग. त्यांना प्रॉम्प्ट करतो डायलॉग, त्याप्रमाणे तो ऐकून तो लिप मुवमेंट करतो ऍक्टर, मी नाव नाही घेत आता त्यांचं, आणि फक्त तुम्हाला लिप सिंक मिळते. डायलॉग हे नंतर डब होतात, कारण त्याच्यात बेटर क्वालिटी, ही तुमची कॅरेक्टर एनहान्स करण्याची एक प्रोसेस आहे. हा, प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच्यात काही कोणाचा ह्याच्यात आळस काही का नाही, हलगर्जीपणा असं नाहीये, काही. ही एक प्रोसेस आता एक आहे. लक्षात घ्यायचं, बाबाला प्रॉम्प्टर लागतो म्हणा, आणि तो आहे बऱ्याच कलाकारांना लागतो. मी त्याच्यावर काम केलं म्हणून बोलू शकतो. पण तुम्हाला सिनेमा बघताना कुठे लक्ष येतं का की हा कुठेतरी ऐकतोय, हा कुठेतरी बघतोय, हा कुठेतरी वाचतोय? नाही ना. हे त्या सिनेमाच्या त्या कलाकाराचं कसब आहे. प्रत्येकाची, जसं माझ्या सिनेमाबद्दल मी डिरेक्टर म्हणून मला बऱ्याचदा बोललं जातं की ह्याचे सिनेमे बरेचसे साऊथ ओरिएंटेड असतात. इवन हाही सिनेमा टेकिंगमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की थोडासा साऊथ आणि वेस्टर्न क्लासिकलचं मिक्स केलेलं आहे. वेस्टर्न क्लासिक फिल्म ज्या झालेल्या आहेत ह्याचं मिक्सचर आहे, कारण माझा अभ्यासच तसा झाला. ती माझी स्टाईल आहे. मी मेन स्ट्रीम म्हणजे मला करायचं होतं आखरी सवाल, आणि त्याच्यात मी बॉलिवूड मेन स्ट्रीमची स्टाईल टाकून तो सिनेमा अजून काहीतरी वेगळ्या कमर्शियल लेवलला करणं, हे मला पटतच नव्हतं. तर ती माझी प्रोसेस झाली आहे ह्या सिनेमाच्या बाबतीत. उद्या मी कुठचाही कमर्शियल बॉलिवूड करेन तो तसाच करणार. अर्थात मी आता जे पुढे सिनेमे साईन केले त्यात आहेत ह्या फिल्म टिपिकल कमर्शियल सिनेमा, टिपिकल कमर्शियल बॉलिवूड सिनेमे आहेत. ती अनाउन्समेंट झाली आहे आणि आता होईल. मी साईन्ड आहे ऑलरेडी, चालू करेन एक पुढचे 3 फिल्मचा आता मी केलेल्या आहेत साईन. त्यामुळे तो भाग नाहीये, पण ही प्रत्येक ऍक्टरची प्रोसेस आहे. हा, तुम्हाला त्या प्रोसेसमधनं ते कॅरेक्टर, तो सिनेमा कसा बनवायचा आहे, कॅरेक्टर कसं काढायचं बाहेर, हे प्रत्येक डिरेक्टरचं स्किल आहे. अर्थात ते मला माहिती होतं किंवा मी आधी काम केलंय त्याच्याकडे, त्या प्रॉम्प्टर म्हणूनच काम केलंय मी. प्रॉम्प्टर एडी म्हणूनच मी काम केलं त्याच्याचसाठी. त्यामुळे मला माहिती होतं की काय टेकिंगने ह्याला शूट करायचं आहे किंवा काय प्रोसेस असेल बाबाबरोबर सिनेमा करायची. कारण समोर पण तितकीच तगडी कॅरेक्टर आहेत. नमाशी चक्रवर्ती, अमित साध, समीरा रेड्डी, त्रिधा, नीतू चंद्रा, मृणाल कुलकर्णी, असे अनेक कलाकार आहेत. तर त्यांना पण त्यात मला मिसळून घ्यायचं आहे. कारण नमाशी चक्रवर्ती 2-2, 3-3 पानं एकत्र बोलू शकतो डायलॉग पाठ करून.
आणि त्यांच्या समोर समोर असं बाबा आहे आहे, ज्याला तर प्रॉम्प्टर प्रॉम्प्टर म्हणजे ती त्याची प्रोसेस प्रोसेस आहे. पण दोन वेगळ्या प्रोसेस हा. आहेत जे आउटपुट एकच आता काढतात. ह्याच्यात डिरेक्टरचं पण स्किल आहे की कसं लागतं की ते कसं शूट करून कसा त्यातनं सीन बनवायचा आहे. हम्म. ही फार महत्वाची गोष्ट आहे ना. चल मेरे बाई पासून मीच प्रॉम्प्टर आहे. म्हणजे ते जे व्हायरल हा, रील आहे viral तो reel चा तुमचाच आवाज आवाज माझा आहे. आणि हे ऑफ द रेकॉर्ड कशाला, हे जेव्हा माझ्या निर्मात्यांना कळलं तर त्यांनी मला तेच रील पाठवलं आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही सर तो आवाज ओळखला का, तर मला ओळखला म्हणूनच पाठवलं की हा तुझाच आवाज आहे. कारण आवाज काय असा माझा फारसा बदललेला नाही. हम्म. पण कसं आहे की एक लक्षात घेतोय, प्रॉम्प्टिंग म्हणजे ती नुसती प्रॉम्प्टिंग नाहीये, ती कॅरेक्टरच्याच मोडने केलेली प्रॉम्प्टिंग आहे जी तो आधी करतो. हम्म. त्याची सिस्टम अशी आहे की तो पूर्ण स्क्रिप्ट वाचतो आपल्याबरोबर त्याच सुरात, हम्म. की मी पुढे जाऊन असं बोलणार, की माझा डायलॉग आहे तो मी असा ट्रेस देऊन किंवा असं वाक्य मी अशा पद्धतीने बोलणार. हम्म. ते आपल्याला प्रॉम्प्टर म्हणून किंवा एडी म्हणून किंवा डिरेक्टर म्हणून समोर बसून ते ऐकायला लागतं. जो प्रॉम्प्टर असतो त्याला ते तशाच पद्धतीने त्याला तिथे डिलिव्हर करायचं आणि तो त्याच्यानंतर ते बोलणार, ते 4-4, 3-3 वाक्य एकत्र. म्हणजे ठीक आहे, तसं बघितलं तर कठीण आहे ही ही प्रोसेस, खूप सोपी कठीण नाहीये. प्रोसेस, सोपी नाही. पाठांतर करून बोलणं आणि जर त्याच्यात तुम्ही प्रॉम्प्ट केलेली गोष्ट जर चुकली असेल कुठेही, त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचं वजन, त्याचा सूर, तर तो नाही म्हणतो, थांबतो, तो कट म्हणून तो बोलतो ऐसा नहीं है, हमने ऐसा किया था, तो वैसा मुझे दो, तो मुझे आएगा. ही ऍक्टरची त्या पद्धत आहे. अशी बरेच म्हणजे बाबा असं नाही, बरेच ऍक्टर आहेत की ज्यांच्या प्रत्येकाच्या सिस्टम वेगळ्या, काहींना समोर लिहिलेलं लागतं पण तुम्ही पकडू नाही शकत की हा वाचतोय, ते त्यांचं स्किल आहे. त्यांचं स्किल तर त्या सिनेमाच्या त्यांच्या त्या प्रत्येकाची प्रोसेस आहे. प्रोसेस. तर तुम्ही आता बोलता बोलला तुम्ही प्रॉम्प्टर वगैरे म्हणून काम केलंय. तुमचा प्रवास सिनेमामध्ये कसा, म्हणजे लहानपणापासून ठरवलेलं की नाही मला डिरेक्टरच बनायचंय, का कसा घडला हा प्रवास? आणि नाही, लहानपणी वगैरे असं काही नव्हतं. माझा सिनेमाशी तसा काही फारसा फॅमिलीचा संबंधही नव्हता. कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे करत 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 हळूहळू. कुठलं कॉलेज? रुईयावाल्यांनो अजून एक त्याच्यानंतर पुढे मग मी इंजिनिअरिंगला होतो व्हिजिट तेव्हापासून, तेव्हा आम्ही तिथे एकांकिका वगैरे पण तिथे पण होत्या, तिथे पण चळवळ होती. त्यामुळे तिथून हळूहळू आणि त्याच काळात म्हणजे कॉलेजच्याच काळात हे काम सुरू झालं होतं की एडी म्हणून कोणतरी थिएटरचा स्टुडंट पाहिजे किंवा थिएटरचा ऍक्टर पाहिजे. तेव्हा ऍक्टिंगच करत होतो आम्ही एकांकिकेमध्ये. म्हणून एका त्यांचं नाव होतं बादल चौधरी म्हणून, त्यांनी मला नेलं पहिल्यांदा. कुठला सिनेमा? चल मेरे भाई. अच्छा, चल मेरे भाईच पहिला तुमचा सिनेमाचा त्यात नेला आणि मी तेव्हा प्रॉम्प्टर म्हणूनच त्याला डायलॉग देता देता सुरुवात झाली आहे. तर ती पुढे कंटिन्यू म्हणजे बऱ्याचदा मला अपॉइंट केलं जायचं त्यांचे सिनेमा असलेल्या. असं काय मग पुढे मी कॉलेज झाल्यानंतर ह्या क्षेत्राशी माझं 1-2 वर्षासाठी, 1 वर्षासाठी नातं पण तुटलं होतं. कारण मी इंजिनिअरिंगमध्ये जॉब करत होतो पण माझं मन काही तिथे लागलं नाही. परत येऊन मी थोडं पोस्ट ग्रॅज्युएशनचे सिनेमा मेकिंगचे कोर्स एक केला आणि मग जो फुल टाईम आलो तेव्हा एडी म्हणून आलो. काही वर्ष मी UTV मध्ये जॉब केला. असं करत करत 2018 साली मी पहिल्यांदा इंडिपेंडंट सिनेमा केला, पिकास. थोडं परत मागे, कारण जसं तुम्ही बोलला तुम्ही एडी मधून काम केलं, कारण सिनेमा या सृष्टीमध्ये कामची अपॉर्च्युनिटी मिळणं एवढं सोपं नसतं की तुम्हाला एकदम चल मेरे भाई सारखा एक हिंदी सिनेमा मिळाला करायला. मग तुम्ही ब्रेक घेतला, परत एंट्री कशी मिळाली? परत एंट्री म्हणजे माझे त्यावेळीचे बॉस शेखर सरतांडेल ते सिनेमा करत होते, जे महेश मांजरेकर आणि यांचे असोसिएट होते, जोशी की कांबळे. त्या सिनेमामध्ये मी एकदम लास्ट एडी म्हणून गेलेलो आणि तो सिनेमा संपेपर्यंत मी तिथे फर्स्ट एडी झालेलो. म्हणजे पहिल्याच सिनेमात माझं प्रमोशन झालं. पुढे जे माझे होते ते निघून गेले. माझ्या पुढे एक असोसिएट होता, तो होता रोहन म्हणून. बाकी सगळे गेले. तर आम्ही शेवटपर्यंत राहिले होते. त्याच्यानंतर दुसरा सिनेमा सुरू झाला आमचा लगेचच. असं करत त्या 2 मराठी सिनेमांनंतर मी कुठच्याही सिनेमांना असिस्ट नाही केलं. मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप काम केलं. बऱ्याच कंपन्या आहेत, ऑप्टिकस म्हणा, ट्यूबलाईट फिल्म्स, निऑन फिल्म्स. ॲज अ डिरेक्शन टीम? नो प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्यावेळी म्हणजे 2008 ते 2014-15 पर्यंत डिरेक्शन आणि प्रोडक्शन असं वेगळं काही नसतं.
सगळं तुम्हालाच करायचं आहे. बरोबर. कास्टिंग हे तुम्हालाच करायचं आहे, डॉकेटही तुम्हालाच बनवायचं आहे, रेकी तुम्हालाच करायची आहे, तुम्हालाच सगळं त्याचं आहे घ्यायचं आणि सेटवरती तुम्हाला क्लॅप पण तुम्हालाच मारायचा आहे, कंटिन्युटी पण तुम्हालाच बघायची. तर तिथे फक्त प्रोडक्शन एक लाईन प्रोड्युसर नंतर पोस्ट आली, प्रोड्युसर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. तो प्रोड्युसर म्हणजे निर्माता नाही झाला, तो जो प्रोड्यूस करतोय ती ॲड, की कशा पद्धतीने क्लायंटला आपण कमिट केलं आणि डिरेक्टर ती डिरेक्ट करतोय. तर तिथे बऱ्यापैकी शिकायला मिळालं टेक्निकल प्रोसेस. तर मग त्या ॲडव्हर्टायझिंगमुळे थोडं हाय स्किल किंवा हाय टेक्निकल स्पेसिफिकेशनमुळे शिकायला मिळालं आणि चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांबरोबर. माझा प्रवास फार रँडम आहे म्हणेन मी, की जे जे मिळत गेलं ते मी करत गेलो जसं असं. पण माझ्या डोक्यात हे होतं एका सर्टन टाईम नंतर की आपल्याला सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून काम करायचं आहे. मी पहिला जेव्हा सिनेमा पिकासो केला तेव्हा गोष्ट माझ्या डोक्यात होती, पण मी लिहिलेलं नव्हता तो सिनेमा. 2019 मध्ये रिलीज झालेलं, ज्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. ते नॅरेशन जेव्हा मी दिलं निर्मात्याला तेव्हा माझ्याकडे एकही लाईन लिहिलेली नव्हती आणि मी त्याच्यानंतर 4 दिवसात त्यांना स्क्रिप्ट लिहून सबमिट केलं. त्यांनी सांगितलं की बाबा ही मराठी लँग्वेजमध्ये लिहिलेली फिल्म आहे आणि मला मराठी येत नाही, कारण ते आसामचे होते. ते म्हणाले मी इंग्लिश ट्रान्सलेट करतो. मी म्हटलं ठीक आहे. नंतर त्यांच्या मनात काय आलं माहिती आहे, ते म्हणाले तू जशी गोष्ट नॅरेट केली तसाच सिनेमा असणार. मी हो, उलट त्यापेक्षाही बेटर होईल, पण ती पातळी तरी मी नक्कीच सांभाळण्याचा प्रयत्न करेन. आणि सिनेमा तो झाला पूर्ण, त्याला सगळं यश मिळालं. मग एक एक पुढे अशा गोष्टी घडत गेल्या. तसंच आखरी सवालचा माझ्या आयुष्यात तसाच आला की माझ्या असं ध्यानीमॅनी नव्हतं की मी कधी संघावरती फिल्म करेन किंवा संघाच्या संदर्भात फिल्म करेन. संघावरती नाही म्हणणार, संघाच्या संदर्भात. मला माझ्या एका मित्राने विचारलं की हिंदी फिल्म आहे, तेव्हा संजय दत्त वगैरे कोणीच नव्हतं त्या फिल्म. एक छोटी हिंदी फिल्म आहे असं त्याने मला सांगितलेलं ह्याच शब्दात, करोगे क्या? स्क्रिप्ट अच्छी होगी तो करूँगा, बोला आप आ जाओ मिलते. मग आमची भेट झाली, मग निखिल नंदन बरोबर भेट झाली. असं करत करत सिनेमाची पूर्ण एक प्रोसेस होत होत हा सिनेमा आला आहे इथपर्यंत. पिकासो हा सिनेमा बघितला आणि अनेकांनी बघितला असेल, खूप सुंदर सिनेमा आहे. तो पण दशावतार आणि कोकणातला आहे. तुम्ही पण मूळ कोकणातले? हो, मूळ कोकणात. कुठला? कुडाळ. अरे क्या बात आहे, तुम्ही पण कुडाळचेच आहात. छान. तर तिकडून तो सिनेमा म्हणजे तो असं होतं कुठेतरी रुजलेला आहात आणि ते पहिला सिनेमाच तो बाहेर आला का कसं? कारण लहानपणापासून आम्ही दशावतार पाहिलेल्या, म्हणजे प्रत्येक जत्रा, फार एखाद दुसरी जत्रा असेल जी मी काही कारणास्तव शाळा कॉलेज किंवा जेव्हा जॉब करत होतो तेव्हा पाहिली नसेल, पण सगळ्या जत्रा दशावतारी नाटकं मी लहानपणापासून पाहिली आहेत. माझ्या लक्षात आलेलं, मी 2016-17 ची एक गोष्ट मला आठवते की एक कन्नड भाषेत सिनेमा झाला यक्षगानवर. त्याही सिनेमाला नॅशनल अवॉर्ड आहे, तिकडचा स्टेट अवॉर्ड आहे. ओके. आणि झाली गोष्ट अशी की जेव्हा मी अभ्यास करत होतो थिएटरच्या संदर्भात, थिएटर अकॅडमीचा मी कोर्स करत होतो कॉलेजमध्ये, तेव्हा पहिली गोष्ट ही शिकवली जाते की दशावतार आणि यक्षगान या 2 आद्य कला आहेत, परफॉर्मिंग आर्ट आहेत. जे जगात कुठेही नाटक नव्हतं त्या 2 कला होत्या. ह्याचं डॉक्युमेंटेशन नव्हतं, ते आत्ता व्हायला लागले. 800 वर्षांचा दोन्ही कलांना इतिहास आहे आणि ह्या सगळं जनरेशन टू जनरेशन पुढे येत आहेत. आणि याला कुठचंही राजाश्रय नाही आहे, लोकाश्रयावरच चालणाऱ्या ह्या दोन्ही कला आहेत. आत्ता पेन्शन्स वगैरे यांना सुरू झाले आहेत, फार क्वचित राज्य शासनाकडनं, केंद्र शासनाकडनं वगैरे. पण हे फार इतके जिवंत फॉर्म आहेत किंवा आर्ट आहे ही, आणि ह्याच्यामध्ये सर्वसमावेशक गोष्ट आहे की तुम्हाला गाणं यायला पाहिजे, तुम्हाला तुमचं वाचन स्ट्रॉंग पाहिजे किंवा तुम्हाला माहिती खूप चांगली पाहिजे, पुराणाबद्दल, अध्यात्माबद्दल, परमार्थाबद्दल. तुम्हाला स्वतःला पेंटिंग करता आलं पाहिजे, कारण तुमचा रंग तुम्हालाच चढवायचा आहे तुमच्या चेहऱ्यावर. तिकडे मेकअप आर्टिस्ट हे सगळं नाहीये. तुम्हाला सगळंच कौशल्य पाहिजे. तुम्हाला एक स्टेजचं म्हणजे भान असलं पाहिजे. ह्या सगळ्यातनं ती कला बनते किंवा तो एक प्रयोग बनतो किंवा खेळ बनतो. तर मग अशावरती सिनेमा करणं गरजेचं मला वाटत होतं. आणि मी एक गोष्ट माझ्या समोरच घडताना पाहिली होती, जी पिकासोची गोष्ट आहे बेसिकली. 2016 साली मी जेव्हा माझ्या गावातल्या जत्रेला गेलेलो तेव्हा एका दशावतारी कलावंताच्या बाबतीत ती गोष्ट घडत होती.
ते कुठेतरी हा, रिअल तर लाईफ ते त्याचा थोडासा रेफरन्स. आणि पिकासो ही जी स्कॉलरशिप आहे जी भारतात फार कमी लोकांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे, पण ती आहे जगात. त्याच्या घरात जाऊन तुम्हाला पेंटिंग्स वर्षभर करायला मिळतात. त्या भिंतींवरती ती 1 वर्ष ठेवली जातात, परत नवीन पेंटर्स आली की? येतात. हा, की तिथे असं ते एक म्युझियम त्याने ठेवलेलं आहे. त्याची जी स्कॉलरशिप आहे पिकासो, ह्या दोघांचा मेळ करून मी तो सिनेमा केला होता. आणि ते फार एकदम, आणि माझा पूर्ण थॉट होता, मला कुठचंही म्हणजे मोठं दाखवून, कमर्शियली दाखवून, कारण मुळात त्या कलेमध्येच पैसे आत्तापर्यंत नाही आहेत. तर सिनेमामध्ये सिनेमामध्ये मी ग्रँजर दाखवून करणार, कारण त्याच्यात कुठच्या तरी वेगळ्या गोष्टी घुसवून आज त्यांच्या रोजच्या आयुष्यात जगण्याचा संघर्ष चालू आहे आजही. कारण रात्री तो राजा असतो आणि सकाळी त्याच्या डोक्यावर बोजा असतो, कारण त्याचं सामान त्यालाच घेऊन जायचंय. तर तो रात्री ज्या स्टेजवर उभा राहतो तर त्याला बघून कोणी म्हणणार नाही की हा तोच माणूस होता का जो सकाळी डोक्यावरती बॅग घेऊन चाललेला. तो तेव्हा राजाच दिसतो, तो तेव्हा इंद्रच दिसतो, विष्णूच दिसतो, शंकरच दिसतो. जे काही पुराणातले आपले सगळे अध्यात्म देव आहेत किंवा अवतार आहेत किंवा राक्षस गण असेल, जे कायम त्यांच्यामध्ये द्वंद्व होतं, तर तो तसाच दिसतो. तर हे त्या कलेचं मोठेपण आहे. त्याच्यात इतर गोष्टीमध्ये एक सिनेमा जो दशावतार आला तेव्हा बरेच जण माझ्यावर कॉन्ट्रोवर्सी करण्याच्या प्रयत्नातही होते, पण मला कुठचंही भाष्य त्याच्यावर करायचं नाही. कारण मी सिनेमा प्युअर आर्टसाठीच करणार होते, माझं पहिलंच ठरलेलं. त्याचं फलित मला मिळालेलं आहे नॅशनल अवॉर्ड. भारतातले काही मोजकेच दिग्दर्शक आहेत ज्यांना पहिल्या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं. डेब्यू डिरेक्टर मिळतो ती गोष्ट वेगळी आहे, तो कॅटेगरी डेब्यू आहे. हे तर पण पहिल्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळणारे फार 6 ते 7 जणच आहेत. 2019 मध्ये पिकासो आला, त्यानंतर तुम्ही अजून देजावू केली शरद केळकरांच्या बरोबर, मग प्रेम प्रार्थना. हा पहिला तसा तुमचा कमर्शियल सिनेमा आहे आखरी सवाल, की तुम्ही त्या माइंडसेटने मी त्याने कधीच करत नाही. माझ्यासाठी सिनेमा आहे. पिकासो आर्ट सिनेमा असं म्हणाल तुम्ही, आर्ट हाऊस सिनेमा असं म्हणाल. पिकासो 50 लाखात बनलेला सिनेमा आहे आणि 5 करोड त्याची कमाई आहे. मग हा कमर्शियल नाही का, असा माझा प्रश्न आहे. हा, अर्थात तो रिलीज झाला 19 मार्चला आणि 22 मार्चला नॅशनल अवॉर्ड मिळालं. हे त्याचं सुदैव पण होतं, त्या सिनेमाचं यश होतं, ज्याच्यामुळे त्याची प्राइस एकदम सडनली वाढली. सांगायचं तात्पर्य. पण मग कमर्शियलच झाला ना तो सिनेमा. जर 50 करोड लाखात बनला सिनेमा 5 करोड कमवतो आतापर्यंत. एवढं कुठलाच दुसरा व्यवसाय आणि आणि मला त्याची जाहिरातही करायची नाहीये इतर सिनेमांचं, की आम्ही 5 करोड कमवले, 10 करोड कमवले. पण तो सक्सेस आहे सिनेमाचा, तो माझ्यासाठी सिनेमाच आहे. तो चालला नाही का तो आर्ट हाऊस होतो, तो चालला का कमर्शियल होतो, असं नाही. सिनेमा असं हे आहे, माध्यम आहे की ते काही वर्षानंतर डॉक्युमेंटेड म्हणून बघितलं जातं, की ते डॉक्युमेंट झालेलं आहे, ते कधी आपण काढून बघू शकतो नव्याने. तो त्याचा सक्सेस आहे. तर त्याच्यामुळे जर तो चांगला असेल तर तो पाहिला जाईल, चांगला नसेल तर नाही पाहिला जाईल. तुम्ही आता हे बोललात की मला नाही आवडत हे सांगायला टाकायला वगैरे, का म्हणजे कारण आज मराठी सिनेमा, जर मी थोडा मराठी सिनेमाकडे, कमर्शियली सिनेमाची क्वालिटीबद्दल काहीच डाऊट नाही. मराठी सर्वात छान स्टोरी, सिम्पलिसिटी, सगळं कॅरेक्टर, ॲक्टर, परफॉर्मर. कमर्शियली का मराठी सिनेमा अजून सक्सेसफुल नाही होऊ शकलाय? जसं मी तुम्हाला काही आकडे सांगतो, कारण आम्ही काढले होते मध्ये एका रिसर्चसाठी, की कन्नडा सिनेमा आता 3,000 कोटीपर्यंत गेलाय वार्षिक टर्नओव्हर. तेलुगू का बॉलिवूड पैकी एक तेलुगू सिनेमा काहीतरी 8,000 कोटीवर आहे, बॉलिवूड 11,000 कोटी आहे ॲन्युअल. आणि 2018 मराठी सिनेमाचा पीक होता 200 कोटीचा. एवढा डिफरन्स काय कुठे? म्हणजे लक्षात घ्या, माझं म्हणणं असं की हे झालं अर्थकारण सिनेमाचं. मला एवढंच म्हणायचं की याच्यात दोष आपण मेकर म्हणा किंवा ऑडियन्सला देण्यात काहीच हे नाहीये. प्रत्येक सिनेमासृष्टीत, रिजनल असो, मेन स्ट्रीम बॉलिवूड असो, याच्यामध्ये अप अँड डाऊन्स हे आलेलेच आहेत. त्यातनं उभं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल? सिनेमा सुरुवात करण्यापासून तो रिलीज होण्यापर्यंत अनेक गोष्टींचा ह्याला इफेक्ट होतो.
जसं निर्माता योग्य नसेल तर सिनेमा बनत नाही चांगला. हम्म. डिरेक्टर योग्य नसेल सिनेमा नाही बनत योग्य. तो पुढे एक्झिबिट कसा होतो, थिएटर मिळतात नाही मिळत, हे सगळ्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. लक्षात. तर सिनेमा तुम्हाला मुळात तो तसा बनवायला लागणार जेव्हा लोक तो ठरवणार की बाबा आपल्याला हा सिनेमागृहात जाऊन बघायचा आहे. 2 करोडचा सिनेमा, 1 करोडचा सिनेमा जेव्हा 10-10, 15-15 कोटी कमवेल किंवा जे काही त्याचा अर्थ, तेव्हा तुम्हाला नंबर्स दिसणारच आहेत. ज्या कन्नड इंडस्ट्रीचं तुम्ही बोललात, काही वर्षापूर्वी सगळ्यात खाली असणारी इंडस्ट्री होती. बरोबर. एक KGF, एक कंतारा येतो, कारण तिथली मातीचे सिनेमे बनत आहेत आणि ते वरती जातात, त्याच्यामुळे ती इंडस्ट्री पूर्ण बूम होते. हम्म. अजून मराठीमध्ये हे स्थित्यंतर घडलेलंच नाहीये. आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे जाऊन सिनेमेच बनवत नाही. बरोबर. आणि मातीतलं मुळात काय होतंय, मराठी सिनेमाला खूप विचार कर, म्हणजे मी तेवढा तज्ज्ञ माणूस नाही आहे असं मी स्वतःला समजतो. कारण मला जी गोष्ट योग्य वाटते, कारण आत्ता मला बऱ्याच जणांनी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की आता तुम्ही मराठी सिनेमा करणार नाही का, तर माझं उत्तर ठाम होतं नाही म्हणून. पण मी करेन का, तर मला जर माझ्या मातीचा सिनेमा करायचा असेल ना तरच तो मी करेन. पण अर्थ करण्याच्या हिशोबाने जर बघायला गेलं ना तर मी नाही करणार, कारण तेवढीच मेहनत आम्ही करतो पण सिनेमा ती पोचतच नाही. मी पिकासो असो, धुमशान असो, पिकोलो म्हणून एक सिनेमा केला होता, ह्या सगळ्यात तेवढीच मेहनत केली जेवढी मी आखरी सवालसाठी केली आहे. पण आखरी सवालला जे घवघवीत यश मिळतंय नॅशनल लेवलवरती, आणि ज्याच्यामुळे आज माझ्याबद्दलचे काही रिव्ह्यूज म्हणा किंवा जे काही माझं ॲप्रिसिएशन होत आहे, येत आहेत, हे मला मराठीत नव्हतं मिळत. कित्येक लोकांनी नॅशनल अवॉर्ड मिळून मला हा प्रश्न विचारला मराठी इंडस्ट्रीतल्या, की पिकासो म्हणजे कधी आला हा सिनेमा, इथपासून आपल्या चित्रपटसृष्टीचं नॅशनल अवॉर्ड मिळालेला सिनेमा माहिती मराठी इंडस्ट्रीतल्या लोकांना माहित नव्हतं. त्यानंतर किती मराठी सिनेमा इंडस्ट्रीतल्या लोकांनी तुम्हाला सिनेमा करण्यासाठी अप्रोच केलंय? सिनेमा पिकासो नंतर प्रोड्युसर झाले? प्रोड्युसर वगैरे नाही, मी माझे निर्माते मीच शोधतो, मी कोणाकडे जात नाही. ही एक एकंदरित परिस्थिती आहे. आता तुम्ही माझे जर सिनेमे, जसे तुम्ही माझी फिल्मोग्राफी काढून बघितले, तुम्ही बघा की माझा एकही सिनेमाचा निर्माता मराठी नाहीये. मराठी सिनेमाचा मराठीचे मोस्ट ऑफ पहिला सिनेमा माझा करणारा शिलादित्य बोरा म्हणून निर्माते आहेत, ते आसामचे आहेत. दुसरा सिनेमा मी स्वतः आणि माझा एक सत्य अय्यर म्हणून मित्र, दोघांनी, तो तमिळ आहे, दोघांनी मिळून आम्ही कंबाईन मध्ये तो पिक्चर धुमशान. देजाऊ राघव कोळेसे, तो इंग्लिश सिनेमा होता, तो मराठी नाही म्हणते ना. अच्छा. हा, शरद केळकरांचा, तो कम्प्लीट इंग्लिश वर्ल्ड मार्केटसाठीच बनवलेला, वर्ल्ड क्लासिक सिनेमा मार्केटसाठीच बनवला, म्हणून तो भारतात आम्ही प्रदर्शितच नाही केला. तो आत्ता येईल नेटफ्लिक्सला. ती गोष्ट तिकडच्या नेटफ्लिक्समध्ये तो ऑलरेडी आहे, वेस्टर्न रिजनच्या. त्याच्यानंतर प्रेमप्रथा तुमच्या आम्ही केला, सत्य अय्यर आणि मी. पिकोलो जो होता तेही निर्माते कन्नड इंडस्ट्रीतनं आलेले आहेत, राजेश मुद्दापूर. सांगायचं तात्पर्य तर मराठी मी कधी म्हणजे हे मी कोणाला दोष नाही, मी कधी अप्रोच नाही केला. माझं असं काही जास्त नेटवर्किंग नाही आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये मला गोष्ट सुचली, मी त्याच्यासाठी माझ्या पद्धतीने निर्माता शोधतो, माझ्या पद्धतीने मी कास्टिंग करतो, माझ्या पद्धतीने मी ॲक्टर्सना अप्रोच करतो, मी सिनेमा बनवतो, माझ्याच पद्धतीने मी रिलीज करतो. पिकासो सोडला, पिकासो तर नंतर थिएटरमध्ये रिलीज पण झाला होता, OTTवर असतानाही आणि टेलिव्हिजनवर त्याचे शो होत असताना पण. त्यानंतरही त्याला चांगला थिएटरमध्ये रिस्पॉन्स मिळतो. बाकी सगळे सिनेमे थिएटरला माझे रिलीज झालेले आहेत, धुमशान असो, पिकोल असो, दोन्ही सिनेमे. आणि चांगले आणि धुमशान तर मला 3 आठवडे टिकलेले आहे. आज महाराष्ट्रामध्ये 7 थिएटर अशी आहेत जिथे गेली 3 वर्ष एक शो लागतोय धुमशानचा अजूनही. अजूनही एका डिस्ट्रीब्युटरने तो जाणीवपूर्वक ठेवलेला आहे, त्याला आवडला आणि त्याला तेवढं बुकिंग आहे. तिकीट फार नॉर्मल आहे, 30 आणि 40 रुपये. आणि पिकासो तर अमेझॉनची ओरिजिनल फिल्म म्हणून अमेझॉनने ती घेतलेली आहे तेव्हा. हो, अमेझॉनवर आहे. IMDb वर तुम्ही ट्रेलर बघितला तर अमेझॉन प्राईम येतो. कारण मी फार ही गोष्ट तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये नमूद करेन की मी एकच मेकर आहे किंवा दिग्दर्शक आहे ज्याची फिल्म अमेझॉनने विकत घेतलेली आहे.
मराठीत. बाकी सगळं तुम्हाला पेपर व्ह्यूज दिसतो. करेक्ट. हो, ही अमेझॉन ओरिजिनल्स म्हणून Original येते. म्हणून आहे, लक्षात घ्या. नाही नाही तर ह्या गोष्टींचं कधी भांडवल किंवा ऍड करणं असं मला गरजेचं वाटत का नाही वाटत? हे माझा कारण एक मी मराठी असं मला असं जाणीवपूर्वक लो प्रोफाईल वगैरे नाही. माझं एक काम आहे. मी काल माझा सिनेमा जर रिलीज झालाय तर आज मी फक्त एवढंच बघतोय की मी केलेलं काम लोकांना पटतंय का, त्याचे मला जे काय रिस्पॉन्स येतात त्याची जाहिरात करणं मला योग्य नाही वाटत. कारण मी ती जाहिरात करू काय? समजा मला एखाद्याने निगेटिव्ह रिप्लाय दिला, देऊ शकतो, देतात, पण असं काही नाही. माझे 2-3 मित्र काल बोलले की आम्हाला वाटलं तेवढी ग्रेट फिल्म नाहीये, चला आज त्यांचा थॉट आहे. मग एक आहे केली आहे चांगली तू, पण तिथपर्यंत नाही रे. अर्थात त्यांच्याकडनं मला काही गोष्टी समजल्या नव्या ज्या मी पुढे माझ्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करेन. पण त्यांच्या अपेक्षा पण अपेक्षा, जास्त हा, असतील असू कारण शकतं, तुम्हाला हा. जवळून ओळखतात. हा, तर मी ते पुढच्या वेळी इम्प्लांट करण्याची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवेन ते. बट निगेटिव्ह जर आलं तर ती मी टाकणार का पब्लिसिटीमध्ये? ती गोष्ट नाही टाकणार. मी चांगलंच टाकणार. माझा धर्मच हा आहे की माझी कलाकृती मला करायची आणि ती द्यायची आहे सोडून प्रेक्षकांना. मी प्रेक्षक ठरवतील काय. कारण ते एकाच सिनेमावरती किती वर्ष जगत राहायचं किंवा एकाच सिनेमाच्या त्या यशावरती किंवा किती वर्ष जगत राहायचं. पुढे नवीन काहीतरी केलं पाहिजे. सिनेमा रोज बदलतोय. जसं तुम्ही म्हणाल की मराठी चित्रपटसृष्टीत आपण जर बदललं तर आपल्याला प्रयोग करावेच लागणार वेगवेगळे. ते प्रयोग कन्नडने केलेत म्हणूनच कन्नड इथपर्यंत आली आहे इंडस्ट्री. आणि ते किती सडनली चेंज झाले तुम्ही बघितलं असेल तर त्याची हिस्ट्री काढा. 2015 साली मी तिथे फिल्म केलेली आहे कन्नड इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ॲज अ को प्रोड्युसर. Co-producer. म्हणजे मी इन्व्हेस्ट केलेले एका बरोबर पैसे 2-3 आम्ही मित्रांनी. तेव्हा ती फिल्म 40 लाखातच तयार झालेली आमची. आज विश्वास नाही होणार. आज एक गाण्याला 40 लाख लागला. 40 लाखात तयार झाली. तिचा बिझनेसच 30-35 लाखाचा लॉस होता तो कम्प्लीट. 5-10 लाखाचा जे काय असेल. तुमच्या कोणाच्याच लक्षात आज किती कन्नड सिनेमे तुम्ही OTT वर पाहिलेत? मेन जितके OTT आहेत नाहीये. आजही त्यांना तितकं OTTचा मार्ग मल्याळम एवढा मोकळा नाहीये. मल्याळम सिनेमा OTT रूल ना, तर त्यांना तेवढा तरी पण त्यांचा विश्वास थिएटरवर आहे. सिनेमा थिएटर आहे शेवटी. थिएटरसाठी बनतो तो सिनेमा. त्यांचा सिनेमा थिएटरमध्येच चालतोय कन्नडचा. आणि ते प्रयोग करतायत. तिथी बिथी जर काय एक फिल्म ती त्यांची नॅशनल अवॉर्ड मिळालेली 2017 साली. ह्या फिल्म बघितल्यावर लक्षात येईल आपल्याला की ते नवीन प्रयोग प्रत्येक वेळी प्रत्येक डिरेक्टर करतो त्यांचा किंवा प्रत्येक प्रोड्युसर करण्याचा प्रयत्न ॲक्टर्स करतायत. तिथे ते निर्माते होत आहेत की चांगल्या फिल्म्स करण्यासाठी. तर तेवढा चेंज इंडस्ट्रीमध्ये आला तरच फरक पडणार आहे. अदरवाईज आपण ते पेपरच बघत राहणार की ह्याचं इतकं आणि त्याचं तितकं, आमचं का नाही. होतील मराठीमध्ये पण छान छान एक्सपेरिमेंट आणि मराठी पण. मी फार ठामपणे बोलतो कारण ही देशातली पहिली इंडस्ट्री आहे. पहिला सिनेमा ह्याच मातीत बनलाय आणि हिने उभं राहिलंच पाहिजे. हा हट्ट आहे. राहीलच. आणि ह्या नोटवर आपण आखरी सवाल यासाठी भेटलो होतो आणि थोडी वेळेची मर्यादा आणि तुम्ही पण घड्याळ बघताय मध्ये मध्ये कारण समजू शकतो फिल्म आहे, बरेच प्रमोशन आणि इव्हेंट्सला जायचंय. आखरी सवाल याच्यावर आपण होतो. तो सिनेमा आता थिएटरमध्ये लागलेला आहे. त्याला खूप छान रिस्पॉन्सही मिळतोय. लोकांनी एक खूप क्लिअर माइंड घेऊन हा सिनेमा बघावा आणि बघितल्यावर ठरवावं की हा सिनेमा नंतर तुम्हाला काय मिळालं. बरोबर आहे. आणि मग जर तुम्हाला वाटलंच तर आमच्या ह्याच्यात तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला नक्की काय वाटलं. अभिजित वारंग सरांसाठी जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये टाका. आम्ही ते प्रश्न यांच्यापर्यंत पोहोचवून त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तुम्ही आज आलात इकडे, वेळ काढून सिनेमाबद्दल बोलला, तुमच्या एक जर्नीबद्दल थोडक्यात सांगितलं. एवढ्या मोठ्या जर्नीला एवढ्या वेळात सांगणं सोपं नाही. तरी पण तुमच्या पिकासो आणि काही सिनेमाबद्दल पण बोललात. पुढचे काही कमर्शियल सिनेमे आहेतच, तर परत मराठी मूडवर तुम्ही यालच. मी मराठी फिल्म आता करतोय. ऑगस्टमध्ये एक फिल्म मराठीमध्ये मी करतोय कोकणातले. माझ्या गोष्टी कोकणात, कारण मला लंडनच्या गोष्टी नाही सुचू शकत कारण माझा जन्म आणि प्रवास मुंबई आणि कोकण एवढाच आहे. नाही प्रवास अजून आहे. सांगतोय म्हणजे मी ह्याच मातीतलं आहे. मला नाही लंडन मधली गोष्ट, पण मी लंडन मध्ये राहिलोय असं पण नाही. मी नोकरी केली आहे प्रॉपर.
पण मला कधी तो देश ते शहर मला नाही आपलं वाटलं. माझ्या ह्याच मातीत रुटेड गोष्टी आहेत. इथलीच एक गोष्ट घेऊन परत मोठ्या स्केलवरती मी येणार मराठीत. मोठ्या स्केलवर मराठीत येणार. स्केल म्हणजे मी क्वालिटी वाईज ऍब्सोल्युटली. त्याचा अर्थकारण आणि किती करोडचा सिनेमा वगैरे असं काही नाही. ऍब्सोल्युटली मराठी. आणि त्याच्याच बरोबर ते मराठी मूडवरही परत येतीलच तो सिनेमा घेऊन, आणि तुम्हाला त्याबद्दल याच्यावर माहिती आमच्या मनोरंजन या अकाउंटवर मिळेलच. सो आज इकडे आलात याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या आखरी सवाल या सिनेमासाठी. आम्ही पण बघू, आम्ही पण त्याचा रिव्ह्यू चॅनलवर टाकूच. तर ह्या एपिसोडमध्ये एवढंच. कसा वाटला एपिसोड आणि कसे वाटले अभिजित वारंग आम्हाला कमेंट करून सांगा. सिनेमा बघा. या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.